पाऊस असल्यामुळे जायला. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आहे ना आज आपला दुसरा अध्याय बघणार आहोत हा, ज्याचं नाव आहे गीतेचे सार. हा म्हणजे गीतेचे सारांश सांख्य योग. तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण दुसरा अध्याय शिकणार आहोत. तर आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, ज्यांनी सोप्या शब्दामध्ये आपल्यासाठी गीता लिहिली, ज्यामुळे आपण हे समजून घेऊ शकतो. पुन्हा आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. हा आमचे इस्कॉन मँगलोरचे नामानिष्ठ दास प्रभूजी, ज्यांनी ह्या स्लाइड्स वगैरे बनवल्या, हा उपक्रम सुरू केला, त्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुमच्या सर्वांना माझा सादर प्रणाम. तर माताजी येतोय ना आवाज? हो माताजी, आवाज येतोय. येतो ना. तर आहे ना, तुम्हाला आपण कालच्या, आता हे जो आजचा जो अध्याय आहे ना, त्याचे नाव सांख्य योग. तर शब्दशः बघायला गेलं तर सांख्य योग म्हणजे आत्म्याविषयीचं ज्ञान असतं. मग आजपासून खरी गीता सुरू होते. मग इथे प्रभुपाद स्वामींनी गीतेचे सार असं ह्या अध्यायाला नाव दिलंय. मग का बरं दिलंय आपल्याला गीतेचे सार? तर हा जो अध्याय आहे ना, हा एक सिनेमाचा ट्रेलर असतो बघा, की ज्यामुळे आपल्याला अंदाज येतो पिक्चर मध्ये त्या काय काय आहे, एक आयडिया येते ना त्या ट्रेलर बघून. तसा हा जो अध्याय आहे ना, ह्यामध्ये गीतेमध्ये आपण कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यान योग, म्हणजे आणि म्हणजे गीतेमध्ये आपण जे काय विषय बघणार आहोत, त्या सगळ्या विषयांना ह्या अध्यायामध्ये स्पर्श केलेला आहे. त्यामुळे ह्या अध्यायाला प्रभुपाद स्वामी गीतेचे सार असं म्हणतात. तर आपण, तुम्हाला आठवतं का आता कालच्या अध्यायामध्ये आपण काय काय बघितलेलं? माताजी पुढची स्लाइड घ्या. हा हे बघा, पहिल्यांदा धृतराष्ट्राने चौकशी केली. तो श्लोक आठवतो ना, सगळ्यांनी पाठ करा तो श्लोक. की काय चाललंय, की मकुर्वत संजय, काय करतायत सगळी विचारलं. मामका पांडवा चैव. मग त्याच्यानंतर दुर्योधन तिकडे उठला आणि ती पांडवांची रणनीती बघून गुरु द्रोणांकडे जाऊन हे केला. म्हणतो ना त्यांना, बघा तुमच्या ह्या शिष्याने
तुम्ही त्याला सगळं ज्ञान दिलं आणि कसं आपल्या विरुद्धच आता तो वापरतोय. मग त्याच्यानंतर शंख फुंकल्यावर कशी धृतराष्ट्रपुत्रांची हृदय भीतीने विदीर्ण झाली. मग अर्जुन कृष्णांना म्हणतो की माझा रथ मधोमध घेऊन चला. मग कृष्ण घेऊन जातात आणि मग अर्जुनला तो समोर पाहतो आपले आजोबा आहेत, आपले स्वकीय आहेत, पुढे गुरु आहेत, त्यांच्याशी मी युद्ध नाही करू शकत. मग तो अर्जुन आपल्या युद्ध न करण्याची कारण देतोय बघा कृष्णाला, हा की मी का युद्ध करू शकत नाही. मग आपण पण जर का आपले ह्यामधनं एक शिका म्हटलं होतं की आपण पण आपले काय प्रॉब्लेम आहेत हे स्वतः ओळखायला हवं. दुसरे तुमचा प्रॉब्लेम ओळखू नाही शकत, तो तुम्ही स्वतः ओळखायला हवा की मला बाबा कुठला अभ्यास मधला म्हणजे सब्जेक्ट अवघड जातोय, ह्या सब्जेक्ट मधला हे चॅप्टर अवघड जात आहेत. हा, हे तुमचं तुम्हाला व्यवस्थित कळणार. आणि मग आता बघू अर्जुनाने काय केलं. आणि त्याच्या दुःखाची 5 कारणं बघितली होती आणि विजयाची 9 कारणं बघितली होती, हो की नाही आपण. तुम्ही दुःखाची 5 कारणं सांगा बघू, म्हणजे कसं एखाद दुसरं तरी सांगा. हरे कृष्णा. सांगा सगळं, प्रयत्न करा, एक एक सांगा. हॅलो, मी सांगू का? हो हो, सांगा सांगा. हा. जय श्रीकृष्ण ताई. तर हा. पहिलं म्हणजे ते स्वकीयां आपलेच आप्त जे आहेत त्यांच्या सोबत लढायचं म्हणून अर्जुन दुःखी होता. मग हो. नंतर ते करुणा संहार करुणा. होणार आणि मरणार सगळेजण. बरेचसे लोक हो त्याला. पुरुषच मरणार, पुरुष मरणार. हो. आणि मग बाकी स्त्रियांचं काय होणार ते एक आहे कारण. हा, पारिवारिक परंपरा. हा, दोन तरी आठवतात मला. हो हो. तर कसं होतं ते, दया किंवा करुणा, आनंद वाटत नाही ते एक लक्षात ठेवा हा. म्हणजे तुम्ही जे काय करता त्यामध्ये आपल्याला आनंद वाटायला हवा, हे खूप गरजेचं असतं. मग पारिवारिक परंपरा आणि मग असमंजस, हा असं त्याने कारण सांगितली होती. आणि मग आता विजयाची 9 कारणांमधले सांगा बघू, असेच एखाद दुसरं प्रयत्न करा. ओके, घ्या पुढची स्लाइड बघू. विजयाची 9 कारणं. धर्मक्षेत्र, पुन्हा बरं ठीक आहे मी सांगते. धर्मक्षेत्र, दिव्य रथ, हा कपिध्वजा, शंखनाद, गांडीव धनुष्य, त्यक्त जीविता, मोक्षदा एकादशी, भाग्यलक्ष्मी आणि ऋषिकेश, म्हणजे तर ही त्याच्या विजयाची 9 कारणं होती. हा झाला कालचा अध्याय. आता आपण आजच्या अध्यायाकडे जाऊ. आता आजच्या अध्यायामध्ये आपण काय काय पाहणार आहोत बघा. हा, तर ह्याचं नावच मी तुम्हाला म्हटलं ना, गीतेचा सार असं आहे. मग इथे ना अर्जुन कारण देतोय कृष्णाला. हा महत्वाचा अध्याय आहे. आपण गीतेमध्ये प्रवेश करतो, ह्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. हा, मग हा काय करतोय, कारण देतोय की बाबा मी माझं काम नाही करणार ह्यासाठी. मग कृष्ण एकतर पहिल्या अध्यायात काय बोलले नव्हते, हा, आणि आता बोलले. तर त्यांनी काय केलं बघा, ते पण बघा हा, कधी बोलले ते, जेव्हा अर्जुन म्हणतो की कृष्ण आता तुम्ही मला मार्गदर्शन करा, तेव्हा कृष्ण बोललेले आहेत, विनाकारण नाही बोलले. मग आहे ना, त्याने काय कारण आता आपण बघितली, की करुणा, हा, हे त्याने कारण सांगितले की दया किंवा करुणा. मग कृष्ण काय म्हणाले की त्याला त्यांनी हे दिलं की आपण शरीर नाही, आत्मा आहे, आत्म्याचं ज्ञान दिलं, आत्म्याच्या स्तरावरून विचार कर म्हणून सांगितलं हा कृष्णाने. पाहू आपण. मग त्याच्यानंतर काय म्हणाला, आनंद नाही. हा, मग कृष्णाने त्याला सांगितलं की कुठे तुला आनंद नाही, तू जिंकलास तर तुला राज्य मिळेल,
हरलास, तू मृत्यू पावलास, तर तुला स्वर्गीय सुख मिळेल. मग म्हणाला पापी प्रतिक्रिया. तर कृष्णाने सांगितलं की माझी आज्ञा, भक्तीमध्ये पाप लागत नाही आणि हे युद्ध हे तू माझी इच्छा म्हणून कर. बघू आपण हे सगळं. मग काय म्हणाला, असमंजस म्हणजे मी हे करू की नाही करू मला कळत नाहीये. मग तो काय म्हणाला कृष्ण, की तुझ्या ना बुद्धीला फाटे फुटलेत, तू दृढनिश्चयी नाहीयेस, म्हणून तुला कळत नाहीये की मी काय करू. मग तो म्हणतो की दृढनिश्चयी असे स्थिर बुद्धीचे कोण स्थितप्रज्ञ लोक असतात. म्हणजे कोण असतात ही अशी स्थितप्रज्ञ लोक, त्यांची लक्षणं काय आहेत? तर मग कृष्णाने ते पण थोडी सांगितलेली आहेत की स्थितप्रज्ञ मुनी, स्थिताधीर मुनी कोण असतात, हा जे असे चंचल ना, ज्यांची दृढनिश्चयी स्थिर बुद्धी असते. आणि मग पारिवारिक परंपराचं जे हे आहे ना उत्तर, ते ऍक्च्युली त्यांनी तिसऱ्या अध्यायात दिलेलं आहे. वर्णसंकर रोखण्यासाठी वगैरे काय करायचं. हा, तर आपण बघू आता. माताजी घ्या पुढचं स्लाइड. मग आपण आहे ना आता ना कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, की तू म्हणजे तो पहिलंच काय म्हणतो, की मला दया येते, करुणा. तर कृष्ण काय म्हणाले, तू आत्म्याच्या स्तरावरून विचार कर. मग आता काय असतो आत्मा? आपल्याला तर कुठे काय आपल्याला जाणवत नाही तसं. हम्म. मग हे सगळं बघण्यासाठी ना आपण आता बघूया. आता आपण कोण आहोत? मनुष्य आहोत. हा. मग आपल्या इंद्रियांच्या ना क्षमता ह्या मर्यादित आहेत. आता इथे ही स्लाइड्स दिसते, म्हणजे ह्या कसं आहे माहितीये? समजा तुम्ही खिडकीतून बाहेर बघितलं, तर तुम्हाला काय दिसेल, की एक लांब एक झाड आहे, एवढंच दिसू शकेल आपल्याला. हां. पण जर का प्रत्यक्षात जर का दुर्बीण आणलात किंवा चालत-चालत उठलात आणि त्या झाडापर्यंत चालत गेलात, तर त्या झाडावर एक पोपट बसलाय आणि तो पोपट नुसता बसलेला नाहीये, तो फळं पण खातोय. हां, हे आपल्याला आपल्या घराच्या खिडकीतून दिसलं नाही. ह्याचा अर्थ असा आहे का, की नाही त्या झाडावर तो मला इथनं दिसत नाहीये ना, पोपट नाहीये. नाही, तिकडे जर पोपट नाहीच आहे आणि तो कुठलंही फळ खात नाही. मग जेव्हा अशी आपली इंद्रिय आहे, हे जे आपलं मनुष्य शरीर आहे ना, ह्याच्या इंद्रियांच्या क्षमता ह्या मर्यादित आहेत. म्हणजे काय? अपूर्ण इंद्रिय आहेत. हा मनुष्य जन्माचे शरीराचे 4 दोष असतात. त्याच्यामधला हा एक आहे, की आपली इंद्रिय ही अपूर्ण आहेत. आपण आपल्या डोळ्याने भुवयांच्या मध्ये पाहू नाही शकत. भिंतीच्या पलीकडे काय चाललंय हे डोळ्यांनी आपण पाहू नाही शकत. किंवा एका मर्यादित क्षमतेच्या फ्रिक्वेन्सीचं म्हणजे आपण ऐकू शकतो. कानाची क्षमता आहे. वास पण तसंच. हां, तर ह्या आपली इंद्रिय. मग हे जे भगवंत किंवा आत्मा हे सगळं आपल्याला त्यामुळे जाणवत नाही. तर ह्याचा अर्थ असा नाहीये की ते नाहीयेत. हां, मग आपण देवाच्या बाबतीत बरेचदा हे म्हणतो, की मला तो दिसत नाही, कुठं आहे दाखवा तरच मी मानणार. मला दिसत नाही तर मी मानणार नाही. तर हे पहिल्यांदा, की आपली ती क्षमताच नाहीये त्यांना पाहण्याची. हां, मग कारण अपूर्ण इंद्रिय आहेत आपली. मग मनुष्य शरीराचे हे 4 दोष आहेत, की आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. तो आपण खोटं बोलतो. हं. आपण दुसऱ्याला फसवतो, असं त्याचा अर्थ आहे. पुन्हा भ्रमात असतो आपण. बघू हळू-हळू. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हं. मग भगवंत कुठे असतात काय? तर ना या इंद्रियांनी जरी आपण जाणवू शकत नसलो त्यांना, पण जर का तुम्ही योग्य आध्यात्मिक गुरूंच्या सानिध्यात आलात, हां, योग्य मार्गदर्शन मिळालं, शास्त्र उघडलात, शास्त्रांचा अभ्यास केलात, तर दैवी साक्षात्काराचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. हं. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ओके. तर म्हणजे जेव्हा तुम्ही ना की मला दिसत नाही, मी मानणार नाही, देव नाहीत, ह्याच्या पुढे जाता आणि एका शुद्ध गुरु-शिष्य परंपरेतनं जर का ज्ञान मिळवलं, तर ना हळू-हळू कळतं, की आपण ह्या ब्रह्मस्तरापर्यंत तर जातो. ब्रह्मस्तर म्हणजे काय असतो सांगा? तर हे जो आपल्या आजूबाजूला हा जो निसर्ग दिसतो, म्हणजे मानव निर्मित नव्हे, आपल्याला निसर्ग निर्मित सगळं मिळालेलं आहे. पाणी, वेगवेगळे डोंगर, नद्या, सरोवरं, ही आपण झाडं बघतो, हे सगळे तर हे जे सगळं आहे ना, हे सगळं ब्रह्ममध्ये येतं. सूर्य, चंद्र ह्यांचा प्रकाश वगैरे. तर हे ज्या आपण आहे ना, स्वतः तर हे निर्माण केलेलं नाही.
मग आपण विचार करायला हवा, ही एवढी सुंदर निर्मिती आहे तरी कोणाची? कोणीतरी निर्माण केलंय. आपण तर करू नाही शकत आहे लॅबोरेटरीमध्ये. तर हे जे हा पहिला टप्पा असतो, की जेव्हा तुम्ही थोडंसं बाहेर जाऊन आता खूप छान निसर्ग आहे आजूबाजूला, हिरवं गार आहे सगळं, की जेव्हा तुम्ही विचार करता, हे कोण आहे एवढं छान सगळ्याची निर्मिती करणारे? हां, तर हा असतो ब्रह्म हा टप्पा, की ज्यामध्ये आपण विचार करतो, कुणी हे सगळं निर्माण केलंय वगैरे. मग त्याच्यानंतर येतो परमात्मा, की त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही विचार करता, हां, मग कोणी निर्माण केलंय ते मला शिकायचंय. मग जेव्हा तुम्हाला कळतं ना, तेव्हा तुम्ही जसं निसर्गामध्ये भगवंतांना बघायला शिकता, हां, तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा पाहायला शिकता. हं. इथे जे म्हणून कोण सजीव आहेत, हा दुसरा टप्पा आहे परमात्मा, की इथे जे म्हणून कोण सजीव आहेत ना, त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणजे कुठल्या रूपात ते पण सांगितलंय. चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा स्वतः आहेत. मग आपल्या वारकरी संप्रदायात असतं बघा, ते सगळ्यांना माऊली-माऊली म्हणत असतात. ते प्रत्येकाच्या हृदयात परमात्म्याला बघत असतात. हां, तर हा दुसरा टप्पा, की तुम्ही शरीर पाहतच नाही. प्रत्येक आणि म्हणजे कोणीही असू दे, मनुष्य असू देत, कोणीही असू दे, तुम्ही त्याच्या हृदयातले परमात्मा बघता. हां, आणि त्याच्यानंतर येतो भगवान. अजूनही तुम्ही जोडलेले राहाल. तुम्ही जप कराल, कृष्णांशी वाचन वगैरे करून गीता, भागवतम, भगवंतांशी जोडलेले राहाल, तर पुढे भगवान हा टप्पा येतो. जिथे हे कृष्ण तिथे तुम्हाला तुम्हाला समोर दिसतायत ना, डोक्यावर मोरपीस, बासरी वगैरे हातात असणारे हे गोविंद कृष्ण आपले, हे भगवान आहेत. हं. तर हे म्हणजे तुम्ही दैवी साक्षात्कार किंवा ईश्वर प्राप्तीचे हे 3 टप्पे आहेत. ब्रह्म, परमात्मा, भगवान. हे लक्षात ठेवा आता तुम्ही. हे येत राहतं परत-परत तुम्हाला समज येणार हां. पहिला लक्षात ठेवा. ब्रह्म, की ज्यामध्ये आपण चराचर ते थोडं तरी स्वतःच्या मधून बाहेर पडून विचार करायला लागतो, की कोणी एवढी छान सृष्टी निर्माण केली वगैरे. हा ब्रह्म. त्याच्यापुढे सगळ्यांमध्ये भगवंतांना पाहायला सुरू करतात, तो परमात्मा. आणि स्वतः जेव्हा भगवंत कृष्णांशी जोडला जाता तो भगवान हा टप्पा. हं. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आता भगवान कोण आहे? हां, इथे हां, बरं हे उदाहरण दिलंय ह्यानी इथे. ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे. अ, आता ना कसं आहे तुम्ही छान हे उदाहरण आहे. आता आपण ना ब्रह्ममध्ये असणं म्हणजे कसं असतं माहीत आहे? तुम्ही आता इथे फक्त विचार करताय, की अ, म्हणजे आपण सकाळी उठतो, खिडकीतून सूर्याचा प्रकाश येतो. हां, तर ब्रह्म म्हणजे की की नाही तुम्ही त्यामध्ये अडकून पडलेले असता, की हां, मी उठतोय, खिडकीतून सूर्यप्रकाश येतोय किंवा मी बाहेर वगैरे जाते, आता उजेड आहे, प्रकाश आहे असं. पण ह्याच्याही पुढे तुम्ही गेलात आणि हा सूर्य आहे तरी कुठे म्हणून जर का बघायचं ठरवलं आणि अशी मान वर करून आकाशाकडे बघितलात बाहेर जाऊन, हां, तर तो दिसतोय मला इथे सूर्य उगवलाय, मग तो डोक्यावर येतोय वगैरे. हा झाला परमात्मा टप्पा, की तुम्ही थोडंसं उठलात, तो बघितलात, की सूर्य ह्या दिशेला उगवतो, तिकडे मावळतो, कसं त्याचं असतं भ्रमण वगैरे. हां, हा झाला परमात्मा हा टप्पा आणि त्याच्याही पुढे गेलात, त्यांच्याशी जोडलेले राहिलात आणि अभ्यास केलात, प्रयत्न केलात आणि तुम्हाला कळलं, की हा जो सूर्य आहे, ह्याचा एक सूर्यलोक आहे. तिथल्या राजा आहेत, त्यांना सूर्यदेव म्हणतात आणि तो त्यांचा रथ आहे बघा, अरुण त्यांचा सारथी असतो. मग आणि शिकलात, की त्यांचं ते जे भ्रमण असतं ना, त्याचं गणिताच्या रूपात शिकलात, की बाबा कसं-कसं त्यांचं ते गणित आहे भ्रमणाचं वगैरे. तर हा भगवान हा टप्पा, की तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झाला आणि जोडला. म्हणजे तुमच्या आलं ना लक्षात, की ब्रह्ममध्ये असता तेव्हा तुम्ही तितके जोडले गेलेले नसता. फक्त जाणीव असते. मग येतो परमात्मा आणि मग येतं भगवान हा टप्पा. हां, ह्याचे जसं-जसं तुम्ही कनेक्ट होत जाणार, जोडलेले राहणार, तसं हे टप्पे पुढच्या-पुढच्या टप्प्यांवर आपण जात राहतो. हं. मग भगवान कुणाला म्हणायचं? तर पराशर मुनीनी ना ही व्याख्या केलेली आहे. अ, हा घ्या बा त्याची पुढची स्लाईड, की भगवान भग अधिक वान असं ह्या शब्द आहे. मग भग म्हणजे काय? ऐश्वर्य. हां. आणि वान म्हणजे युक्त. ह्या 6 ऐश्वर्यानी पूर्णपणे जो युक्त आहे, तो भगवान असतो. हां. मग कोणती 6 ऐश्वर्य? तर सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य.
म्हणजे संन्यास. तर आहे ना, मग आता ही 6च्या 6 पूर्ण रूपात एकाच वेळेस ज्यांच्याकडे आहेत ते असतात भगवान. मग कोण? आता इथं सौंदर्य, सौंदर्य म्हणजे आपण त्या स्पर्धा वगैरे बघतो. ह्या कुठेपर्यंत होतात? काही देश मिळून घेतात. कुणाच्या तरी जिल्ह्यात फेमस असतं सौंदर्यासाठी, कुठल्यातरी राज्यात प्रसिद्ध असतं किंवा त्या मिस वर्ल्ड वगैरे स्पर्धा असतात त्या जगभरातले थोडे देश मिळून घेतं. तर इथे तसं अपेक्षित नाहीये. पूर्ण त्रिभुवनांमध्ये म्हणजे ही जे ब्रह्मांडच आहेत ना सगळी, त्याच्यामध्ये सौंदर्य म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर तुम्ही फक्त कृष्णांचं नाव येतं बघा. राम, कृष्ण, विष्णू त्यांना म्हणतानाच मनमोहन म्हणतात, की बघितलं तरी आपल्यावर त्यांची मोहिनी चालते. आणि मोहिनी रूप घेतलेलं तेव्हा पण बघता किंवा त्यांचे यशोदा मैया कृष्णांना लहानपणी तयार करून पाठवायची अ, बाहेर गोकुळामध्ये, की त्यांना बघून गायी वगैरे म्हणजे त्या गवत वगैरे खायचं थांबायच्या. अशा स्टिल झाल्यासारख्या, जादू झाल्यासारखी सगळी बघत राहायची. असं अप्रतिम सौंदर्य आणि सगळीकडे म्हणजे ते सौंदर्य त्यांचं एक्सेप्ट केलेलं आहे सगळ्यांनी. हं. तर असे म्हणजे ते मनमोहन त्यांचं नावच आहे मनमोहन. मग त्याच्यानंतर श्रीमंती. आता ही जी श्रीमंती आहे ना, हे आपण एखाद्या देशामध्ये श्रीमंत वगैरे असू. पण हे जे भगवान आता जेव्हा आपण 7व्या अध्यायापासून पुढे जरा बघू हळू-हळू, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, की ही जी ब्रह्मांड वगैरे आहेत ना, ही सगळी त्यांनी निर्माण केलेली आहेत, त्यांच्यामध्येच सामावतात. त्यामुळे हे सगळं त्यांचं आहे. त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत कोण असणार आहे इथे? हं. प्रसिद्ध. प्रसिद्ध ते सगळ्या लोकांमध्ये आहेत. फक्त पृथ्वीवर किंवा स्वर्गात आहेत आणि जे पुण्य लोक असतात वगैरे अशामध्ये नाही. ते सगळीकडे इथे जेवढी म्हणून ब्रह्मांड आहेत सगळीकडे प्रसिद्ध आहेत. हं. सामर्थ्य. सामर्थ्य आता कृष्णाने तर अगदी लहान असल्यापासून ह्याला वगैरे मारलेलं. ती कोण आली होती? पूतना वगैरे. किती 5-6 दिवसाचं बाळ असताना मारलेलं. तर म्हणजे ते अप्रमाणित असं सामर्थ्य आहे. किंवा राम, खर आणि दूषण बरोबर युद्ध करताना राम एका बाजूला होते आणि सगळे असुर आणि त्यांची सेना एका बाजूला होती. तरी पण कोण सैन्य नसताना पण रामानी सगळ्यांना मारून टाकलं होतं. तर असं म्हणजे अफाट सामर्थ्य आहे. हं. ज्ञान. आता आपण जेव्हा ज्ञानाचा मागोवा घेत जातो ना, की हे ज्ञान कुठून आलं, हे कुठून आलं, असं करत आपण मागे-मागेच गेलो तर आपण वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. हां. मग हे जे वेद आहेत ना, हे कुणी दिले? तर ब्रह्मांना सुद्धा वेदांचं ज्ञान हे कृष्णाने दिलेलं आहे. त्यामुळे वेदाचे निर्माते, ज्ञाते आणि संकलक हे तीनही कृष्ण आहेत. त्यांच्यामधूनच निर्माण झालेलं आहे. आणि एवढं सगळं एकदम थोड्या-थोड्या प्रमाणात ह्यातले 1-2 गुण जरी आपल्यामध्ये असले, आजूबाजूच्या कुणामध्ये असले, थोड्या-थोड्या प्रमाणात हां, तरी मीडियामध्ये जे असतात किंवा बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये तर ह्यातले थोडे-थोडे सौंदर्य आहे बाबा, प्रसिद्धी आहे. हां, तर माणसं कशी वागत असतात हां, आणि किती गुंतून पडतात त्या सगळ्यामध्ये. पण ह्यांच्याकडे हे पूर्ण रूपात आहे सगळे, ही सगळी 5ही ऐश्वर्य. तरी ते 6वं ऐश्वर्य पण पूर्ण रूपात आहे. ते म्हणजे न्यास किंवा वैराग्य. ते ह्या कशामध्येही गुंतलेले नाहीयेत. म्हणजे तर रामांना माहीत होतं, की आपला उद्या सकाळी उठलो, की अयोध्येचा म्हणजे आपण राजा म्हणून आपला राज्याभिषेक होणार. पण जेव्हा कळतं, की मातेचं एक वचन आहे, त्यासाठी बाबा 14 वर्षांचा वनवास आहे. तेवढ्याच आनंदाने उठतात, वनवासात जातात. कृष्ण बघा, गोकुळामध्ये 10 वर्ष राहिले, पण असुरांना मारणं, भूमीवर म्हणजे पाप वाढलं होतं. त्यामुळे त्यांना मारणं पण गरजेचं होतं, धर्माची स्थापना. गोकुळातनं पुढे मथुरेला येतात, मथुरेतून द्वारकेला जातात. हे कशाचाच अजिबात एक कणभर सुद्धा त्यांच्यामध्ये हे नाहीये, ह्या सगळ्या ऐश्वर्यांचा वगैरे काय म्हणू सोस नाहीये त्यांना. हां, पूर्ण वैराग्य आहे त्यांच्यामध्ये. तर हे 6 ऐश्वर्य पूर्ण रूपात आहेत ना, त्यांना भगवान असं म्हणतात. आणि तुम्हाला जे कोण सुचतंय, की म्हणजे राम, कृष्ण ह्यांच्यापेक्षा वेगळं विष्णू ह्यांच्यापेक्षा, की इथं बसू शकतं. तर नंतर तुम्ही आणि बघा, की ह्यामध्ये ते बसतात का? म्हणजे 6 ॲट अ टाईम पूर्ण रूपात हवीत हां.
तर त्यामुळे कृष्णांना भगवान म्हटलं जातं. इथे गीतेमध्ये पण आहे, श्री भगवान उवाच असं. हं. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा शास्त्रांप्रमाणे भगवान या शब्दाचा अर्थ आहे. हां, मग आता आहे ना, गीता म्हणजे अर्जुनावर तर कठीण वेळ आली आहे. तुम्ही हा दुसरा अध्याय पण वाचायचा, म्हणजे गीता वाचायचा प्रयत्न करा हां. तर आता कठीण वेळ आली आहे, युद्ध करणार नाही म्हणतोय. आपल्या पण जीवनात येतात. आपल्याला पण सुचत नाही काय करू वगैरे. तर आपण काय करतो बघा, आणि अर्जुनाने काय केलं बघा. तो कृष्णांना शरण गेला. तुम्ही पण ना, आपण पण शरण जायला हवं. शास्त्र सांगतं की साधू, गुरु आणि शास्त्र ह्या तिघांना शरण जा. आणि हे काय म्हणतात, ह्यांचं ज्यावर एकमत होणार तो निर्णय घ्या. गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतात. साधू म्हणजे कोण? प्रगत भक्त. त्या विषयातले अभ्यासू लोक. त्यांचंही मत घ्या. आणि शास्त्र हं? शास्त्र काय म्हणतात ते बघा. तर आपण पण तुमचे जे प्रॉब्लेम आहेत, जे विषय अवघड जातात किंवा काहीही आहे, त्यातल्या एक्सपर्ट्सचं जरा मार्गदर्शन घ्या. एकट्याने तर होणार नाही. तुम्ही पण जरा स्वतःचे प्रॉब्लेम काय असले, नसले तर ठीक आहे. चुकून आले काय तर आधी पहिल्यांदा शोधा. हं. ते ॲक्सेप्ट करा, की हां, आहे. नाहीच आहे असं पण नाही. आहे. हं. कळलं, एकदा ॲक्सेप्ट केलं, की आता त्याच्यावर मार्गदर्शन घ्या. त्यातनं बाहेर पडायचं बघायचं. इथे अर्जुन कृष्णांना शरण गेला. तर तो कसा शरण जातो ते पण महत्वाचं आहे. बघूया हां आपण. माताजी, पुढची स्लाईड घ्या. वाचा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छेसि स्नानेच्छितं ब्रूहि तन्मे शिष्ये सशाधि मा त्वां प्रपन्य. हरे कृष्णा. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्णा. हां, तर हा जो 7वा श्लोक आहे ना, खूप महत्वाचा आहे. एकतर कृष्ण काहीही बोललेले नाहीयेत आधी. जेव्हा अर्जुन अशी विनंती करतो, की मी तुम्हाला पूर्ण शरण आलेलो आहे आणि तुम्ही मला उपदेश करा. असं जेव्हा सांगतोय, तेव्हा कृष्णाने उपदेश करायला सुरू केला. असं नसतं, की आपल्याला कोण थोडंसं काहीतरी आणि इथे कृष्ण आहेत. हां, जे भगवंत आहेत ते बोलत नाहीयेत. आणि आपण कसं असतो, आपल्याला फारसं थोडं जरी एखाद्या गोष्टीतलं कळलं, की आता सोशल मीडियामुळे वगैरे तुम्ही पण निरीक्षण करा, की आपण खूप म्हणजे ईगर झालेलो असतो. आपली मतं नोंदवायला आणि कोणाला तरी काहीतरी 4 शब्द शहाणपणाचे सांगायला. असं नसतं. थांबा, तुम्हाला कोण विचारतंय का? त्याच्यानंतर तुम्ही बोला. हं. तर इथे कृष्ण बघा, जेव्हा अर्जुन शरण आला म्हणतोय आणि मार्गदर्शन करा, तेव्हा तो बोलला. हां, हे एका गुरूचं हे गुणधर्म आहेत. असे असतात गुरु. हं. की तुम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगितल्यावर मग ते सांगणार. त्याच्या आधी विनाकारण आपण नाही बोलायचं. मग आता तो काय म्हणतोय बघा हां, की माझ्या दुर्बलतेमुळे म्हणजे मी असा जरासा डाउन झाल्यासारखं झालोय, मी हतबल झालोय हां, आणि मी माझ्या कर्तव्याबद्दल मी गोंधळून गेलोय. करू युद्ध की न करू? हां, आणि माझी मनःशांती नष्ट होतीये. तो त्या बुडत चाललाय त्या दुःखामध्ये. मग अशा स्थितीत तो म्हणजे ना, यत् श्रेय निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. तर हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही, श्रेयस्कर. हां, त्याने असं नाही विचारलं. ही शरणागतीची प्रक्रिया आहे. थांबा हां, मी तुम्हाला तो श्लोकामधला हे सांगते शब्द. हां, यच्छ्रेय हाच तो, की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते अ, सुनिश्चितम म्हणजे तुम्ही निश्चित श्रेयस्कर काय आहे माझ्यासाठी ते सांगा म्हणतोय. मग श्रेयस्कर, श्रेया आणि प्रेया असे 2 गोष्टी असतात. श्रेयस्कर म्हणजे काय?
तर ज्यामध्ये कदाचित सुरुवातीला तुम्हाला ते आवडणार नाही. पण श्रेयस्कर म्हणजे अंतिम हितकारक. जे अंतिमरित्या आपल्यासाठी सर्वार्थाने हितकारक आहे. ह्याला म्हणायचं श्रेयस्कर, श्रेया. आणि प्रेया म्हणजे काय तर प्रिय, आपल्याला त्या प्रिय वाटतायत, भलेही त्या आपल्यासाठी चांगल्या नाहीयेत. हे बघा हा लहान मूल असतं. त्याला तुम्ही एक तो 5-6 वर्षाचा, 4 वर्षाच्या पुढे गेलं, की त्याचे आई-वडील त्याला ह्याला पाठवतात ना शाळेत. त्याला आवडत नसतं खरं तर, की म्हणजे आई-वडिलांपासून लांब राहणं, शाळेत बसणं, डबा खाणं. हां, सुरुवातीला. मग नंतर तो तिथं रुळतो. त्याला तिथला आनंद यायला लागतो. पण सुरुवातीला आई-वडील त्याला उठवून, तयार करून पाठवत असतात. त्याला तिथे एकटं-एकटं वाटतं. मग सोडायला जातात, आणायला जातात. हे त्याला प्रिय वाटत नसतं. पण त्यांना माहीत आहे, की हे त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. त्याला लिहिता वाचता यायला पाहिजे, समाजात वावरता यायला पाहिजे, ज्ञान मिळवायला पाहिजे. त्यामुळे तो ते त्याच्यासाठी प्रिया नसलं तरी श्रेय आहे. हां, तर इथे अर्जुन पण सांगतोय, की तुम्ही माझं अंतिम हित कशात आहे ते मला सांगा. तो असं नाही म्हणाला बघा इथे, की "हे भगवंता, मला ना युद्ध करायचं नाहीये, त्याचा उपाय सांग." असं तुम्हाला ह्या श्लोकात दिसतंय काय बघा. तो एकतर स्वतःची परिस्थिती काय आहे, ते त्याने सांगितलं ना, अशी-अशी स्थितीत मी आहे. हां, आणि आता ह्या परिस्थितीत मी निर्णय नाही घेऊ शकत आहे. मग माझ्यासाठी श्रेयस्कर उपाय सांगा. युद्ध न करण्याचा उपाय नाही विचारला. मग आपण मंदिरात वगैरे जातो, आपण काय करत असतो, डिटेलमध्ये सांगतो, की मला हे हवंय देवा दे म्हणून. असं नाही. भक्तीची ही पहिली पायरी आहे. तुम्ही शरण जाता ना, तेव्हा भगवंतांना सांगायचं, की हे असं आहे. हां, आणि आता तुम्ही जे तुम्हाला श्रेयस्कर वाटतं ते करा. म्हणजे हे बघा, मी तुझा आहे, सर्व काही तुझे आहे आणि तुझी इच्छा परम आहे. ही खरी शरणागती आहे. हं. भगवंतांना सांगताना आपण आता तुम्हाला जे करायचंय ते करा असं सांगायचं असतं. तर ही शरणागतीची पद्धत आहे जी अर्जुनाने आपल्याला शिकवली. हं. ओके. आणि पण एक लक्षात घ्या, इथं भगवंतांनाच काहीच करणं अशक्य नव्हतं. पण त्यांनी अर्जुनाला इथे म्हटलंय का, की आता ठीक आहे बाबा अर्जुना, तुला युद्ध नाही करायचं, तर तू असं रथ बाजूला घेऊन बस जा. मी तुझ्या वाटणीचं युद्ध करतो आणि तुला जिंकवून पण देतो. तर कृष्ण असं काहीही म्हणाले नाहीत. हं. तर हा जो आहे ना, ह्याला भवसागर म्हणतात. आता ते बघू आपण भवसागर म्हणजे काय वगैरे. हा जो आपण पृथ्वी हे जे जग आहे आपल्या आजूबाजूचं, ह्याला भवसागर म्हणतात. आणि भगवंतानी त्याच्यासाठी युद्ध केलं नाही, तर त्याला ह्या भवसागराला पार करायचं असेल ना, ह्या सुरक्षित क्रॉस जायचं असेल, तर बाहेर ह्यातनं पडायचं असेल, तर ज्ञानरूपी नौका दिली. आपल्याला पण ती ज्ञानरूपी नौका मिळवायची आहे, की ज्यामध्ये आपण हा भवसागर क्रॉस करून जाऊ शकू. कृष्णाने आपल्यासाठी आपलं काम करावं असं नसतं आणि त्यांनी ते अर्जुनासाठी पण केलं नाही. त्याला त्यांनी ज्ञानरूपी नौका दिली. तशी आपल्याला पण ती ज्ञानरूपी नौका गरजेची आहे. हां, ओके. घ्या माताजी पुढचा स्लाइड. हरे कृष्णा. अच्योष्णवंश प्रज्ञावास्य भासेसि गता गतासून गताशुना सुशोंतीय पंडिताः. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करणं योग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाही. हरे कृष्ण. हां, योजना माताजी आल्या नाहीत का आपल्या आज? ठीक आहे. तर आहे ना, इथे कृष्ण काय म्हणतायत बघा, की तू पोपट असतो ना, तसा बोलतोयस म्हणून, नुसता बोलतोयस. हां, जरासं त्याला हे करतायत, प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतायत. उठ ह्यातनं बाहेर पड. हां, ते काय सांगतायत बघा, की इथे आता आपण जे करुणाचं उत्तर बघणार आहोत ना, कृष्णाने आत्म्याचं ज्ञान दिलं. मगाशी पण आपण बघितलं ना, की आपण म्हणतो ना, देव मला दिसत नाही तर मी मानणार नाही वगैरे. त्याचं आपण बघितलं मगाशी, की आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत. हां, तर इथे कृष्ण काय सांगतायत त्याला, इथून पुढे आत्म्याचं ज्ञान सांगतात, की जे ज्ञानी असतात ना, ते जिवंत आणि मृत हे शरीराशी जोडलेल्या संकल्पना आहेत. हां, तर ह्याविषयी शोक करत नाहीत. बघू आपण आता कसे
करत. पण गीता आपल्याला उच्च स्तरावरून विचार करायला सांगते. तर त्या आत्म्याच्या स्तरावरून बघ म्हणतायत. हं? माताजी पुढची स्लाइड घ्या. की आता बघूया हे काय आहे, का करत नाहीत जिवंत आणि मृतांविषयी शोक. माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण काय बघत असतो माहित आहे, शरीर. हं? तर हा गीतेचा पहिला पाठ आहे की मी शरीर नाही आत्मा आहे. हा, लक्षात ठेवा. सगळ्यांनी आपल्या डोक्यामध्ये कोरून टाका हा, की मी शरीर नाही मी आत्मा आहे. हा गीतेचा पहिला पाठ आहे. तर आपण घरात बसलोय, आपल्याला म्हणजे किंवा रोडवर गाड्या दिसतात. हा, मग एखादी फोर व्हीलर आपल्याला दिसते आणि आपण असं म्हणतो हा रस्त्यावरून गाड्या जात आहेत. ओके. मग आता गाड्या जातायत ह्याचा अर्थ असा आहे का की त्या गाडीला ड्रायव्हर नाहीये? गाडीवरून फक्त आपल्याला दिसते. आतला ड्रायव्हर जरी दिसत नसला तरी कोणतरी ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला आहे आणि तो गाडी चालवतोय. हो की नाही? मग तसंच आपलं शरीर पण आहे. हे जे वर दिसतं ना शरीर, ह्याच्या आतमध्ये हृदयामध्ये आत्मा आहे. हं. आणि तो हे शरीर चालवत असतो. आता तुम्ही विचार करा की एखादी गाडी ड्रायव्हर शिवाय जाणं शक्य आहे का? हां, रिमोट वगैरेने कोणीतरी चालवत असेल तरी रिमोट एखाद्याच्या हातात असेल. पण जनरली तुम्हाला असं वाटतं का एखादी गाडी रस्त्यावरनं जाते बुवा आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरच नाही, असं होईल का? सांगा बघू. हां, हरे कृष्ण माताजी. नाही, असं नाही होणार. ड्रायव्हर हां, मग नसेल तर गाडी नाही चालत. हां, मग आपण असा कसा विचार करू शकतो, की हे शरीर चाललंय आणि ह्याच्यामध्ये कोण ड्रायव्हरच नाही. तर तसं नाहीये. आपल्या हृदयामध्ये आत्मा असतो आणि आत्मा हे शरीर चालवत असतो. अ, त्यामुळे गीतेचा हा पहिला पाठ आहे, की मी शरीर नाही आत्मा आहे. हं. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. कसं असतं ना, आता आपण म्हणतो बघा, एखादा अ, व्यक्ती जो आहे ना, हां, हे बघा आपल्याला काय वाटतं ते आपण नाहीये. आपल्याला आता मी कोण आहे असं तू कोण आहेस असं कोणीतरी विचारलं, की नॅचरली मला पटकन मी आरशात जशी दिसते तशी आठवणार. माझं नाव तेजस्विनी आहे म्हणून मी पण सांगून रिकामी होणार. हां, Tesla कंपनीची गाडी आली आहे. ओके, मग मी काय म्हणजे काय मला कळलं नाही. आपण नंतर बघू हां, प्रभूजी. इलेक्ट्रिक कार वगैरे आहे ना ती, पण तो आपला इथे विषय नाहीये. तर आता आपल्याला काय वाटतं, आपण जे आरशात दिसतो ते आपण आहे. हां, मग इथे ना हे जे आपलं वरचं शरीर आहे, ज्याला आपण स्पर्श करतो, हे आपले डोळे, नाक, कान, हात ह्यानी बनलेलं. हे जे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. हे पृथ्वीचं म्हणजे ह्या सृष्टीचा भाग आहे आणि ते सृष्टीचंच बनून जाणार. आणि आत्मा जो आहे तो सच्चित आनंद आहे. शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. सच्चित आनंद. मग भगवंत आहेत सच्चित आनंद. त्यांचं नाव आहे सच्चिदानंद रूपानी. आणि आपला जो आत्मा आहे ना, तो भगवंताचा अतिशय सूक्ष्म असा अंश आहे. हं. आपण ह्या पृथ्वीचा भाग नाहीये. आपण भगवंतांचा अंश आहोत. त्यामुळे हे जे वरचं शरीर आहे ना, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो, की एखाद्याचा मृत्यू झाला. हं. म्हणतो, भेटायला वगैरे पण जातो. तर त्यांचे वस्तू म्हणा, त्यांचा बँक बॅलन्स किंवा त्यांचं जे काही सगळं साहित्य वगैरे असतं, ते त्याचं सगळं इथंच असतं, आपल्या समोरच असतं, आपण बघत असतो. शरीरही असतं. मग गेला आपण म्हणतोच ना, हा माणूस गेला. मग गेला म्हणजे तर काय गेलं? हां, काय गेलं विचार तर करायला हवा, की आपण तर त्याचं ते सगळं साठवून पुढे त्याच्या नावाने काही सुरू नाही ठेवू शकत. म्हणतो ना मृत्यू झाला, मग गेला तर गेलं काय त्याच्यातलं? तर आत्मा ते शरीर सोडून गेला. हां, आणि मग त्याच्यानंतर ह्या पंचमहाभूताने बनलेल्या शरीराची काहीही किंमत नसते. आणि हा पृथ्वीचा भाग आहे. हे शरीर ज्याचा भाग आहे त्याचंच बनतं. हं. हे पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश ह्या 5 तत्वांनी बनलेलं आहे, त्याच्यामध्ये सामावून जातं. मग निघून गेला तर कोण गेला? तर आत्मा. आणि म्हणून गीतेमध्ये सांगितलंय, कृष्ण पण सांगतायत, की तू आत्म्याच्या स्तरावरून विचार कर, शरीराच्या नको. आणि म्हणून ते मगाशी म्हटलं होतं, की जे ज्ञानी असतात ते जन्म आणि मृत्यू याने शोक करत नाहीत. म्हणून गीतेचा पहिला पाठ आहे, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हं. मग त्याची पुढची स्लाईड घ्या.
आता आपण ह्यांना काय म्हणतो बघा, सजीव, निर्जीव. आपण वर्गीकरण तर सगळीजण शिकलेलो आहोत शाळेत. सगळ्यांनी वर्गीकरण बघितलेलं आहे ना. मग ह्या बाजूला आता हे मासा, चिमणी वगैरे दाखवली आहे, माणूस, झाड. हे सजीव आहेत. सजीव म्हणजे काय? ज्यांची वाढ होते, जे एका जागी म्हणजे एका प्रजनन करू शकतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात वगैरे, अशा टाईपचे आपण वर्गीकरण बघितली होती. आणि निर्जीव असतात त्यांचं असलं काही होत नाही. माझी सायकल अचानक साईज वाढायला लागली असं कधी झालं नाही. हां, तर मग हे सजीव आहेत, ते निर्जीव आहेत. शब्दात आहेत बघा, सजीव म्हणजे जीवन आहे ह्यांच्यामध्ये. हे जीवन म्हणजे काय आहे? तर त्यांच्यामध्ये आत्मा आहे. समजा तो आत्मा ते शरीर सोडून गेला, तर त्यांचीही वाढ होणार नाही. तेही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ नाही शकणार. तर आपल्यामध्ये जोपर्यंत आत्मा आहे, तोपर्यंत हे शरीर हलतंय. म्हणून लक्षात ठेवायचं, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मग आता जी पुढची स्लाईड घ्या. आता आपण कसे वागत असतो माहितीये, बरोबर आपण उलट वागत असतो. मग आता आत्मा आहे कुठे हा? तर हृदयामध्ये आहे. प्रत्येकाच्या, फक्त मनुष्यांच्या नाही, इथे सजीव, जे कोण सजीव आहेत, त्या प्रत्येक प्राणी, पक्षी, कीटक, जे कोण सजीव, त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा सॉरी, आत्मा असतो त्यांचा. आणि आत्म्याच्या शेजारीच चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा स्वतः असतात. त्यामुळे आत्मा कुठं असतो? हृदयामध्ये असतो. ओके. माताजी घ्या पुढची स्लाईड. आपण आहे ना, आत्म्याकडे कधी लक्षच देत नाही. इथे हा पिंजऱ्यातला पक्षी दाखवलाय आणि ती स्त्री आहे बघा, ती काय करते बघा. आतला जो आपलं हे जे शरीर आहे ना, तो एक प्रकारचा पिंजरा किंवा ड्रेस आहे असं समजा. आणि आत्मा हृदयामध्ये आत आहे त्या पक्ष्यासारखा. आणि आपण आहे ना, फक्त आणि फक्त ह्या शरीराच्या सजावटीकडे आणि त्याच्या भरण पोषणामध्ये पडलेलो असतो. आता ती पण बघा, त्या पक्षाकडे बघत पण नाहीये. तो पिंजरा सोनेरी केलं नाही, त्यालाच आणि काहीतरी खडे वगैरे लावेल, त्यालाच पुसतेय आणि आतल्या पक्षाने अगदी मान टाकलीये, उदास झालाय तो. आपण सगळे मनुष्य असे असतो, की आपण आत्म्याचा काहीच विचार करत नाही. आपण फक्त ह्या वरच्या शरीराच्या मध्ये अडकून पडलेलो असतो आणि आतला आत्मा असा दुःखी असा असतो. ते शेजारी आहे ना, तसं आपलं ते शरीर तसं आहे बघा, की पिंजऱ्याच्या आत हा आत्मा आहे. मग आपण जर का नाही बाबा, मी आता माझ्या आत्म्याकडे लक्ष देणार आहे, मग ह्या आत्म्याचा आनंद कशात आहे? बघूया. आता जी पुढे बघा. तर हा जो आत्मा आहे, आत्ताच बघितलं ना आपण, की तो कृष्णांचा अंश आहे. आपला जो आत्मा आहे ना, तो सच्चिद आनंद आहे. सच्चिदानंद कृष्ण आहेत. त्यांचा अंश आहे, सूक्ष्म असा. त्यामुळे त्याला त्याची ओढ आहे. तो कृष्णांचा अंश आहे आणि त्याला त्यांची ओढ आहे. तिकडे जायचंय त्याला. त्यामुळे जर का तुम्ही कृष्णांशी जोडून घेऊ शकलात, तर आतून आनंदी व्हाल. आत्मा आनंदी असला, की आपण बाह्य रूपाने पण आनंदीच असतो. तर त्याचा खरा आनंद कृष्णांमध्ये आहे. ओके. आता हा जो 2.13वा श्लोक आहे ना, हा सगळ्यांनी नंबर वहीत नोट डाऊन करा. 2.13 आणि 14. तुम्ही म्हणजे कुठले युथ मध्ये बॅच मधून आला असाल, किड्स, लहान मुलं घरात असतील, वयस्क लोक, सगळ्यांना हे 2 श्लोक तुम्ही स्वतः म्हणजे स्वतः आधी समजून घ्या आणि त्यांना पण समजून सांगा, की छान श्लोक आहेत हे. हे मनुष्य जीवनाचं चक्र आहे, जे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे सगळ्यांसाठी, म्हणजे तुम्ही भारतात राहा, परदेशात राहा, तुम्ही कुठलीही भाषा बोला, कायही असा, तुम्ही मनुष्य आहात, तर हे जीवनाचं चक्र प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे 2.13 आणि 14 दोन्ही श्लोक लक्षात ठेवा. वाचा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून वार्धक्यात जात असतो, त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. बघा, पुन्हा वाचा, तुम्ही गीता उघडा आणि ह्याचं स्पष्टीकरण वाचा, हा श्लोक पाठ करा. कृष्ण इथे अर्जुनाला काय सांगतायत? हे करुणाचं उत्तर आहे.
हा, त्याला दया येते. का दया येते? तर समोर माझी चुलत भावंड आहेत, माझे गुरु आहेत, माझे भीष्म पितामह आहेत. हा, तर कृष्ण काय सांगतायत, तू त्यांचं शरीर बघतोयस. तर इथे जे म्हणजे आत्म्याचा प्रवास सांगितलाय बघा त्या श्लोकामध्ये त्यांनी. आपला जो आत्मा असतो हा अविरत प्रवासात आहे. अविरत म्हणजे काय माहिती कधीपासून, आपण सगळेच प्रवासात आहोत. हे सध्याचं मुक्काम पण आपलं नक्की म्हणजे शेवटचं नाहीये. असे किती आधी प्रवास करून आलो आणि अनंताच्या प्रवासात आहोत. त्यात आत्म्याला ओढ असते कृष्णांची. पण त्यांनी दाखवलंय बघा, एक गर्भामध्ये राहतं बाळ, तिथे आत्मा येतो, मग ते बाळ आईच्या पोटात वाढतं, जन्म घेतं, चालायला वगैरे शिकतं, मोठं होतं, मग तरुणपणात येतं, मग बालपणातून तरुणपणात, मग प्रौढ होतं, मग हळूहळू वृद्धावस्थेकडे जातं. आणि कसं असतं, एखादा कपडा, आपण ड्रेस वापरून वापरून जुना होतो, जीर्ण होतो, आपण त्याच्या पुढे तो वापरत नाही. हा, फाटतो वगैरे. मग आपण काय करतो, त्याला वापरायचं बंद करतो, दुसरा घेतो. तर आहे ना, आत्म्याला पण सेम तसंच होतं, की हे एकतर ह्या शरीरातले दिवस पूर्ण होतात आणि वृद्धापकाळामध्ये ते शरीर साथही देत नाही. डोळ्याने दिसायची क्षमता, हालचालीची क्षमता, ऐकायची क्षमता, हे सगळं कमी येतं. मग आत्मा काय करतो, हे शरीर सोडतो आणि आपल्या कर्माप्रमाणे जे पुढचं शरीर बनलेलं असतं त्याच्यामध्ये निघून जातो. हा, तर हा जो आईच्या गर्भापासून मृत्यूपर्यंतच्या अव्याहत म्हणजे हे शरीर सोडून मग पुढच्या शरीरात, असा आत्मा निरंतर प्रवासात असतो. हा, आणि मग कृष्ण काय सांगतायत, की जे धीर मनुष्य आहेत, जे ज्ञानी मनुष्य आहेत ना, ते अशा स्थित्यंतरांमुळे गोंधळून जात नाहीत. हं? की हे लक्षातच ठेवायचं, की हा पृथ्वीचा हा नियमच आहे. इथल्या प्रत्येकाच्या जीवनात हे होणार. तो कधीतरी जन्म घेणार, मग स्टेप बाय स्टेप छान-छान मोठा होत जाणार आणि मग पुढे वयानुसार वार्धक्य येत जाणार. हं. त्यामुळे हे प्रत्येकाच्या जीवनाचं चक्र आहे. ह्या बदलांमुळे आपण गोंधळून जायचं नाही, आपण धीर राहायचं. हं. ओके. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हां, इथे दाखवलंय बघा. की कसा आपण जन्म घेतो हां, आणि मग हळू मोठे होत जातो तो. ही ही हे म्हणजे बालपणातनं रांगायला, चालायला, मग त्याच्यानंतर असं म्हणजे मधलं मिडल एज येतं, पौगडांगावस्था म्हणतात ती. मग तरुणपण, मग प्रौढपण, मग वृद्धावस्थेकडे जातो. मग शरीर सोडतो आणि पुढच्या शरीरात जातो. हे मनुष्य जीवनाचं चक्र आहे. हं. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी तो स्पॉट दाखवलाय बघा, चमकणारा हृदयामध्ये दिसतोय ना, तो आपला आत्मा आहे. शरीर रूप बदलतच राहतं. आता मी म्हणू शकते का, मी लहान असताना खूप छान होते बाबा, चला मला ते नाही, त्या ह्याच्यात आता मी नाही जाऊ शकत. जीवनाची ती स्टेप मागे निघून गेली. हां, त्यामुळे हा प्रत्येकाचा निरंतर चालणारा प्रवास आहे. आपण त्यामध्ये अडकून नाही पडायचं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हे बघा, हे जीवनाची चक्र दाखवली आहेत त्यांनी. हं. लहान असताना 3 चाकी सायकल, मग 2 चाकी, आणि थोडं मोठं झालो मोपेड वगैरे, बाईक घेतल्या. त्याच्यानंतर 4 व्हीलर घेतली. हं. अगदी बाकी सगळ्यावर बसू शकाल, पण आपण 3 चाकी सायकलवर जाऊन आत्ता बसू शकतो का? नाही. हा फेज जीवनातल्या मागे पडत गेला. आपण प्रवासात आता पुढे आलो. आणि हा प्रत्येकाच्या जीवनाचा निरंतर असा प्रवास सुरू आहे. ही स्थित्यंतरही होतच राहणार. ह्याने आपण गोंधळून नाही जायचं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता पद्मपुराणातलं हे थोडंसं हा आत्म्याचा जो प्रवास आहे ना, ही पहिली स्लाईड आहे बघा. निरंतर प्रवासात आहे म्हणतोय ना आपण. तो 84,00,000 जन्मांचा जेव्हा प्रवास करतो, तेव्हा शेवटची योनी म्हणून ह्या मनुष्य जन्म मिळत असतो. हां. आणि मनुष्य जन्म मिळणं म्हणजे आपण खूप कधी-कधी स्वतःला असं कमी लेखत असतो, नर्व्हस होतो, की नाही माझ्याकडे कायच नाही. तर पहिल्यांदा मनुष्य जन्म मिळालाय, हे मनुष्य शरीर आहे, म्हणजे पण खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं समजा. कारण त्याच्या आधी ना इकडे पहिल्या स्लाईडमध्ये दाखवलंय बघा, हे ॲक्वेटिक ॲनिमल्स वगैरे, मग त्याच्यानंतर मॅमल्स, असं करत-करत 84,00,000 योनीं फिरत-फिरत जेव्हा कधी मनुष्य शरीर मिळण्याएवढं पुण्य होणार, एवढा प्रवास करून हे शरीर मिळतं. त्यामुळे ते व्यसनांमध्ये वगैरे व्यर्थ नका घालवू. त्याचं मूल्य समजून घ्या. एवढा प्रवास करून आलेलो आहे आपण त्याच्यासाठी.
हा, आणि हेच ते शरीर आहे की ज्यामध्ये तुम्ही सांख्ययोग थोडासा शिकू शकताय. आता घरात मांजर वगैरे असलं, त्याला शेजारी बसवून तुम्ही किती पण सांगायचा प्रयत्न करा की बाळ तू शरीर नाही आत्मा आहेस वगैरे, त्याला नाही कळणार. कारण ती उच्च चेतना नाही त्यांच्यामध्ये, जी आपल्यामध्ये आहे. काहीतरी फरक आहे प्राणी आणि आपल्यामध्ये. तर काय आहे फरक हे? नाहीतर बघ, 4 गोष्टी आपणही करतो, तीही करतात. त्यांना भूक लागते, अन्न शोधतात, आपणही घेतो. हां, त्यांना भीती वाटते, आपल्यालाही वाटते, म्हणजे भावभावना असतात. अ, ते प्राणी मुलं जन्माला म्हणजे प्रजोत्पादन करतात, आपणही करतो. आणि आपल्या एवढं चांगल्या रीतीने ती त्यांच्या पिल्लांना पण मोठं करत असतात. असं नाही की फक्त माणसंच करतात. मग फरक काय आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये? तर आपल्यामध्ये ती जिज्ञासा करू शकत नाहीत, ते ज्ञान नाही मिळवू शकत. का? तर ती उच्च चेतना नसते. मनुष्य जिज्ञासा करू शकतो. प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. हाच एक फरक आहे आपल्यामध्ये. हं. आपण कोण आहोत? कुठून आलोय? अशा प्रश्नांची उत्तरं शोधून आपण कृष्णांशी जोडून घेऊ शकतो. ज्ञान मिळवू शकतो. हं. मग इथे त्यांनी सांगितलंय बघा काय किती-किती प्रकारांचं हे वर्गीकरण आहे. पद्मपुराणातलं आहे हे. हां. तुम्ही नंतर आणि बघा पी-डी-एफमध्ये. 9,00,000 प्रकारचे जलचर, 20,00,000 प्रकारचे वृक्षवेली, 11,00,000 प्रकारचे कीटक आणि सरपटणारे जीव, 10,00,000 प्रकारचे पक्षी, 30,00,000 प्रकारचे प्राणी, 4,00,000 प्रकारचे तर मनुष्य आहेत. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर असा आपला हा आत्मा अनंत प्रवासात असतो. हा 14वा श्लोक. हा पण लक्षात ठेवा हां. वाचा माताजी. मात्रा मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः आगामाप्यायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. हरे कृष्ण. हां, मग आता अर्जुन विचारतो असं समजा, की कृष्णा, माझ्या स्वकीयांच्या जाण्याचं मला दुःख होऊ नये का? तर कृष्ण सांगतायत, की दुःख तर होणार आपल्याला. स्वकीयांच्या जाण्याचं, आपण शेवटी माणूस आहोत, भावभावना आहेत आपल्याला, दुःख होणार. पण ती सहन करायला शिक. हं. असं आहे, की बरं आपल्याला इमोशन्स असतात. आपल्याला वाईट वाटलं, आपल्या आपल्या डोळ्यातनं आपोआप पाणी वगैरे येणार. येणार, कुणी काढू नका म्हटलेलं नाही, पण ते सहन पण करायला शिका. तो जो साइडला हा जो चित्र आहे बघा, फोटो आहे ॲक्चुअली तो. तो एकाच झाडाचा 6 वेगवेगळ्या ऋतूंमध्ये घेतलेला आहे. हां, पहा तुम्ही तो स्लाईड, तुमचं स्क्रीन थोडासा झूम करा आणि लक्ष देऊन बघा, की हा श्लोक किती महत्वाचा आहे. हां, ते काय सांगतायत, की जीवनामध्ये सुख आणि दुःख ही येतच राहणार. हा भवसागर आहे. भव म्हणजे काय? तर सुख-दुःखांच्या लाटा ह्या इथं उठतच राहणार. समुद्र एक क्षण तरी स्थिर असतो का सांगा? हां, त्याच्यात लाटा उठतच राहणार. मग हा भवसागर आहे. इथं सुख आणि दुःखांच्या लाटा ह्या उठतच राहणार. तर आपण आहे ना, त्यामध्ये हे व्हायचं नाही. तुम्ही गुंतून पडू नका. ती सुख आणि दुःख कशी आहेत माहित आहे? उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येण्या-जाण्यासारखी आहेत. स्थिर नसतात. म्हणजे आज दुःख आहे काहीतरी, तर नक्की विश्वास ठेवा, की हेही दिवस जाणार आणि सुख येणार. सुख पण कधी ना कधीतरी थोडंसं इकडे-तिकडे होणार, पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम येतील. तर आपण करायचं काय असतं? हां, सुखात पण आपण स्थिर राहायचं. हां, आहे व्यवस्थित सगळं. आपण असं दुसऱ्याचा अपमान करणं, अथवा-तथवा बोलणं वगैरे असं स्वतःचे विनयशील स्वभाव सोडून नाही द्यायचा. आणि जरी दुःख, प्रॉब्लेम तर इथे भवसागर आहे, येऊन जाऊन असणार. त्यातनं बाहेर कसं पडायचं हे बघायचं. माझ्याच बरोबर का झालं असं वगैरे, असा विचार करू नका. प्रॉब्लेम काय आहे शोधा, योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्यातनं बाहेर पडायचं बघा. हां, हेच कृष्ण काय सांगतायत, ही तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालानंतराने विनाश पावणारी सुख-दुःख असतात. हां, ही इंद्रियांमुळे होतच्या जाणीवेमुळे होतात ॲक्चुअली. आणि कधीतरी भातात मीठ कमी पडलं वगैरे.
हा तर आहे ना, स्क्रीन अचानक ब्लॅक झाला होता त्यामुळे मला कळलं नाही हा पटकन, सॉरी. तर आहे ना, आपण खूप हे करतो की आज जेवणात काही चव नव्हती वगैरे, तर हे फक्त जिभेपर्यंत असतं हा आपल्या. जर का ताजं व्यवस्थित जेवण असतं तर ते शरीराला पोषण देणारच. त्यामुळे इंद्रियांमध्ये अडकून आपण हे सगळ्या भावभावना आपल्याला होत असतात, त्यामध्ये खूप गुंतून नाही पडायचं, त्यातनं बाहेर कसं पडायचं हे बघायचं. हा, कृष्ण काय सांगतात, सुख आणि दुःख ही उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हा, आणि तू ती सहन करायला शिक. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. आणि हे काहीच कायम मी दुःखीच आहे असं होत नाही. हे येऊन जाऊन असतात, हे बदल असतात, होत असतात ते. हरे कृष्ण. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, आणि त्याचा जन्म होणार असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हरे कृष्ण. हे आत्म्याविषयीचं ज्ञान दिलेलं आहे हा कृष्णाने, की हे गुणधर्म आहेत आत्म्याचे, की तो हे बघा, ह्या शरीरातनं जन्म घेतल्यावर तर आत्म्याने जन्म घेतला आणि मृत्यू पावल्यावर आत्मा मृत्यू पावला असं होत नाही. तो फक्त शरीर बदलतो. मृत्यू पावतो म्हणजे काय, आत्मा हे शरीर सोडतो आणि आपल्या कर्माप्रमाणे जे पुढचं शरीर आपल्यासाठी बनलंय त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो. त्यामुळे आत्म्यासाठी जन्म आणि मृत्यू नाही. हे जर का कृष्ण म्हणतायत अर्जुनाला, की तू या ज्ञानाच्या दृष्टीने बघ, म्हणजे तुला ते असं वाटतंय ना त्याला, की माझे स्वकीयांबरोबर मी युद्ध कसं करू. हा, तर तू त्यांचे शरीर जाईल बदलणार, पण आत्मा तर तू मारू नाही शकणार आहेस. हं? त्या तो काही जन्म घेतो मृत्यू पावतो असं काय नसतं त्याचं. तो कसा आहे बघा, अजन्मा, सनातन, नित्य, पुरातन असा आहे. शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा होत नाही. हे आत्म्याविषयीचे ज्ञान आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. हरे कृष्ण. हा, जेव्हा वृद्धापकाळ वगैरे येतो ना, हे शरीर साथ देत नाही, ह्या शरीरातले आपले दिवस पूर्ण होतात, तेव्हा आत्म्याला ना हे शरीर बदलून दुसऱ्या शरीरात जावं लागतं. हा हा हे आहे. म्हणजे आत्म्याचा हा प्रवास असाच सुरू असतो. आता तो मुलगा चिखलात पडलाय, मग त्याला तो शर्ट पॅन्ट कपडे बदलून त्याने नवीन घातले, अशा प्रकारे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. त्यामुळे मृत्यूची भीती आपण आपल्या मनातून काढून टाकायला हवी. कसं आहे, भीती थोडी वाटेल, पण हे सत्य तरी मनाला सांगायला हवं, की प्रत्येक ज्याने इथे जन्म घेतलाय तो प्रत्येक जण कधी ना कधीतरी मृत्यू हा पावणारच आहे. हा इथला नियम आहे आणि हे सगळ्यांना अप्लाइड आहे. ओके, त्यामुळे हे आत्म्याविषयीचं इथे ज्ञान दिलेलं आपण आपल्याला सांगायला हवं स्वतः, की हा आत्म्यावर कुठलाही शस्त्र परिणाम करत नाही, ना तो अग्नीने जाळतायत, पाण्याने भिजवतायत. हे आत्म्याविषयीचं ज्ञान आहे. ओके, घ्या माताजी पुढे. अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. हरे कृष्ण. आता तो काय म्हणतोय, मला आनंद वाटत नाही. आत्म्याचं ज्ञान तर दिलं, ते आनंदाविषयी सांगतायत बघा,
की ते एक क्षत्रिय होता आणि तो द्वापार युगातले क्षत्रिय होते आणि क्षत्रियांना बोलणं फार मनावर घ्यायचे ते. हं. सतत प्रतिज्ञा म्हणजे त्या पण प्रतिज्ञा त्यांच्या एकदम ह्याने निभवायचे पण. तर त्यामुळे अर्जुन एक क्षत्रिय होता तसा तो राजा आणि कृष्ण काय म्हणत होते, तू हे समजा, ह्या अर्जुनाने युद्धभूमी सोडून हा निघून गेला. हं. तर दुर्योधन असा म्हणणार आहे का, की अर्जुन वाह! किती चांगला त्याने आमच्यावर दया केली, नाहीतर आम्ही मेलोच असतो बाबा. असं नाही म्हणणार. दुर्योधन काय म्हणणार किंवा विरुद्ध लोक, की बघा तो अर्जुन, तो तर युद्धभूमी सोडून निघून गेला. हां. आणि मग ते काय म्हणणार, तो घाबरला. अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील. तुझ्याबद्दल उपहास करतील तुझा हां. मग ह्याच्यापेक्षा म्हणजे आनंद नाही म्हणतोय ना, मग असं ह्याच्यापेक्षा दुःखकारक काय असेल तुझ्यासाठी? का उपयोग मग असं वागून? हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे किती बोचणार ते तुझ्या मनाला ते सगळं. पुढची स्लाईड घ्या माता. वाचा. हतो हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हा मग तो म्हणतोय ना आनंद नाही तर पहिलं तर सांगितलं तुझ्याबद्दल लोक किती वाईट बोलतील ते सहन होणार आहे का तुला. आणि पुढे काय सांगतात दुःख आनंद नाही प्रॉब्लेम काय म्हणतात. हं? एक तर हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग. एक तर तेव्हाची युद्ध कशी असायची. एक तर ते दोन योद्ध्यांपैकी एखादा जिंकायचा किंवा मृत्यू पावायचा असंच असायचं ते युद्ध. मग तू एकतर मृत्यू पावलास तर स्वर्गात जाशील, स्वर्गातल्या सुखाचा आनंद घेशील. का तर कर्तव्य करताना तुला मृत्यू आला. हा तिथंही बघा युद्ध करणं महत्वाचं आहे, जिंकणं किंवा हरणं नाही. तुम्ही कर्तव्य करताना मृत्यू आलाय ना तुला, मग तुला स्वर्ग हे मिळणार. हं? मग समज तू जिंकलास तर तुला हस्तिनापूर साम्राज्य मिळणार. मग त्या साम्राज्याचा आनंद घे. मग ह्यात कुठं हे आहे? तुला आनंद नाही म्हणतोयस, कुठलं दुःख आहे? त्यापेक्षा उठ, दृढनिश्चयाने उठ आणि लढ. गीता हे आपण कालच बघितलं की मनुष्य जीवनाचं पुस्तक आहे. मनुष्याने कसं वागायचं हे गीता आपल्याला शिकवतात. आजच्या अध्याय तुम्ही सुरुवातीपासून बघताय आणि ते आपल्याला प्रेरणेचं पुस्तक आहे बघा. हा गीता कुठंही आता 18व्या अध्यायापर्यंत कृष्ण कुठेही सांगत नाहीत अर्जुनाला की अर्जुना बरं मी तुझ्या वाटणीचं युद्ध करतो तू हे युद्ध सोडून जा. बिलकुल नाही. गीता हे प्रेरणेचं पुस्तक आहे. तुम्हाला तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर चालायला सांगतं. ते आता पण म्हणतायत आणि 18व्या अध्यायात पण तेच सांगतायत ते की उठ आणि युद्ध कर. हा घ्या माताजी पुढची. नेहाभिक्रमण नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण. हा बघा कृष्ण इथे काय सांगतायत. तो काय म्हणतो माहितीये मी का पाप घेऊ. स्वकीयांच्या हत्येचं गुरु हत्येचं पाप मी माझ्या डोक्यावर का घेऊ कृष्ण असं त्याने कारण देतोय ना तो. मग ते पण कारण सांगितलं होतं. मग कृष्ण इथे काय सांगतायत बघा की एकतर हे युद्ध जे आहे हे अर्जुनाची इच्छा म्हणून होत नाहीये. आपल्याला पण असं वाटू शकतं बाई बरं आहे अर्जुनाने हे खरं तर रणांगण सोडून जायलाच हवं होतं. तर हे युद्ध अर्जुनाच्या साठी किंवा त्याच्या संतुष्टीसाठी नाहीये. हे धर्मयुद्ध होतं आणि भगवंतांची इच्छा होती की अर्जुनाने लढावं. ओके. मग कृष्ण काय सांगतायत बघा की जेव्हा आपण आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालतो आणि जेव्हा आपण जे कृष्णांची इच्छा असतो तशी वागतो ना तेव्हा आपल्याला त्याचं पाप लागत नाही. जरी इथे अर्जुन युद्ध लढला तरी पाप लागणार नाही कारण त्याने युद्ध करावं
ही कृष्णांची इच्छा आहे. हा आता इथे त्यांनी बिभीषण आणि हनुमानांचं उदाहरण दिलंय. हनुमानानी शेपटीने पुरी लंका जाळली. मग आपण कधी म्हंटलो का, बापरे किती ते असुर साधे होते, फक्त एकट्या रावणाचा वाडा तेवढा जाळायचा, त्यांनी का म्हणून सगळी लंका जाळली, असा एक क्षणभर सुद्धा आपण कधी विचार केला नसेल. का? कारण हनुमानानी रामांच्या सेवेमध्ये हे सगळं केलं होतं. हं? त्यामुळे कृष्ण इथे सांगतायत, की माझी इच्छा आहे तू युद्ध करायचं आणि म्हणजे भगवंतांची इच्छा सेवेमध्ये जे आपण करतो ना, त्याचे आपल्याला पाप लागत नाही. इथे हनुमानांविषयी पण आपण कधीच असं नाही म्हटलो. हां, कारण ते असुर त्रासच तर एवढा देत होते सगळ्यांना, त्रस्त केलं होतं. पृथ्वी दुःखी झाली होती अख्खी. हं. इथे बिभीषण अ, 1 मिनिट हां. हां. स्क्रीन गेले. हो. मग ना बिभीषण पण बघा एकतर ना छान आहेत, म्हणजे हे तुम्ही वरिष्ठांकडून शिकायला हवं, रामायण वगैरे. एकतर पुऱ्या असुरांच्या लोकामध्ये पूर्ण आपण किती कारणं देतो भक्तीसाठी. ते पूर्ण नगरी असुरांची होती. त्याच्यामध्ये एकटे चांगले भक्त होते, तर त्यांनी ती भक्ती स्वतःची टिकवली. हं. आणि लाथ मारतो आणि हे घालवतो त्यांना रावण. तरी पण त्याला अंतिम हितकारकच सांगत असतात. शेवटी ठेवतो म्हणतो, "जा तू माझ्या इथून" म्हणून जातात. आणि कोणाकडे येतात? भगवंतांकडे येतात, रामांकडे. आणि रामांना त्याच्या विरुद्ध मदत वगैरे करतात. मग आपण कधी म्हटलो का हा बिभीषण कसा आहे बघा? नाही, कारण ते भक्त होते आणि ते नीतीने वागले. हं. मग इथे अर्जुनाला पण सांगतायत, तुझं पण ह्यामध्ये काहीही नुकसान नाहीये. पाप लागणार नाही. उलट सोडून गेलास रणभूमी तर लागेल. आणि हा जो भक्तीचा मार्ग असतो ना, ह्याच्यावर तुम्ही थोडंसं जरी चालायचा प्रयत्न केलात, तरी भयंकर मोठ्या भयापासून आपलं रक्षण होऊ शकतं. मग कुठलं भय म्हणतायत कृष्ण इथे? तर अधःपतन. अधःपतन होणं म्हणजे काय असतं? तर पुढचा जन्म आपल्याला आपल्या कर्मांमुळे मनुष्याचा पण नाही मिळणं. समजा मनुष्याचा नाही मिळाला म्हणजे तर मग प्राण्या-बिण्यांचा झाला, तर मग पुन्हा तेच सगळं चक्र आता जे बघितलं ते पूर्ण करा. मग कधी तेवढं पुण्य जमा होईल आणि कधी मनुष्य जन्म मिळेल. आत्मा म्हणजे वाट बघत असतो, की मग परत कधी मनुष्य जन्म मिळेल आणि मी त्यात थोडंसं कृष्णांशी जोडला जाईन. कारण त्याचं घर भगवंतांचं धाम आहे, तो तिथनं आलाय. आणि तो वाट बघत असतो, की कधीतरी आपण ह्या शरीराचा वापर करून कृष्णांकडे जाऊ. हां, त्यामुळे कृष्ण म्हणतात, की तुम्ही भगवंतांनी सांगितलेल्या ह्या गीतेच्या वगैरे मार्गावर थोडंसं जरी चाललात, तरी या मोठ्या भयापासून आपलं रक्षण होतं. म्हणजे अधःपतन तरी होत नाही आपलं. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. ती खारुताईची गोष्ट आठवते ना तुम्हाला रामायणातली? ती खारुताई त्यांनी दिली आहे बघा. हे करत असते. म्हणजे सेतू बांधतायत तर नुसती बसलेली नसते. आपली मदत असावी म्हणून म्हणजे छोटा दगड न्यायचा प्रयत्न करत असते. पण वानरांचं पण बरोबर असतं. पायाखाली येईल म्हणून बाजूला हो म्हणत असतात. अ, तर होतं काय? राम हे सगळं बघत असतात. म्हणजे तुमचे हे जे आता तुम्ही इथे येऊन गीता शिकायचा वगैरे प्रयत्न करताय ना, असा विचार करू नका, हे कोण माझं बघतंय की नाही मी वगैरे असं नाही. तर राम तिच्याकडे बघत असतात. तसं भगवंत आपल्याकडे बघतायत, की तुम्ही छोटासा तरी प्रयत्न करताय तुमच्या परीने. त्या खारुताईला उचलून घेतात, तिच्या पाठीवरून ती बोटं फिरवतात. आणि काय होतं? माताजी स्क्रीन गेला. गजेंद्र होता. त्याची आपण नंतर कधीतरी गोष्ट बघू भागवतममध्ये येते गजेंद्रची गोष्ट. शेवटी हाक मारतात अगदी शेवटचीच ते आलेली असते. मगरी बरोबर आता काय युद्धात नाकापर्यंत बुडालेलं असतं सगळं. म्हणजे असं डोकं वगैरे बुडतच असतं. तेव्हा भगवंतांना हाक मारतात. मागच्या जन्मातली भक्ती आठवतात. भगवंत येतात धावून. तिकडे जटायू दाखवलेत बघा. हं. जटायू किती मदत करतात. रावणाने नेलंय वगैरे ते सगळं सांगतात. हां. आणि म्हणजे आता आपला हा विषय नाही, पण दशरथांचे अंतिम कार्य ह्यांना करायला मिळत नाही रामांना. हां, मुलगा असून. पण जटायूचं भगवंतांनी स्वतः केलेलं आहे. ओके. तर असं आहे म्हणजे ह्या मार्गावर थोडंसं जरी चाललो, तरी भगवंत आपल्याबरोबर असतात हां. माताजी घ्या पुढची स्लाईड. थोडा मोठा अध्याय आहे. हरे कृष्ण.
मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. आता ऍक्च्युली पारिवारिक परंपरा नष्ट होतील त्याचे आपण उद्या बघूया. पण कृष्ण हे सांगतायत की ते सांगतायत ना अर्जुनाला, तुझं युद्ध करणं हे कर्तव्य आहे आणि तू कर. समजा हा काही क्षणासाठी सुद्धा कृष्ण म्हणतायत की मी माझं कर्तव्य करायचं बंद केलं तर मीच ह्या सगळ्या मनुष्यांच्या ह्याच्यासाठी विनाशासाठी कारणीभूत होऊ शकतो. कारण आता आपण नंतर 8व्या अध्यायापासून पुढे बघूया आपण की कसं भगवंतानी हे धारण केलेलं आहे. म्हणजे एक क्षण सुद्धा आपण असा विचार करू शकत नाही की भगवंतानी हे सोडलं तर काय होईल, कारण त्यांनी सगळं धारण केलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की मी माझ्या कर्तव्यापासून दूर झालो तर बघ काय होईल. मग तर तू कसा होऊ शकतोस तुझ्या कर्तव्यापासून लांब. ही इथे गोवर्धन लीला दाखवली आहे. हा ओके. घ्या माताजी पुढची slide. वाचा. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम्. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचं ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. आता तो म्हणतो ना मी निर्णय नाही घेऊ शकतोय, मी असमंजस मध्ये आहे, गोंधळात आहे. त्याचं उत्तर देत आहेत कृष्ण. काय म्हणतायत, जर का तू दृढ निश्चयी असतास, तुझी बुद्धी स्थिर असती तर तू निर्णय घेऊ शकला असतास. तुझ्या बुद्धीला फाटे फुटले आहेत, तू डळमळीत झालायस म्हणून निर्णय नाही घेऊ शकत आहेस. हा मग हे स्थितप्रज्ञ मुनी, आता अर्जुन विचारतो कोण असतात, त्यांची लक्षणं काय असतात. जी दृढ निश्चयी बुद्धी असते. मग आपण बघू ते आता पुढे लक्षणं. हा तर इथे अर्जुनाला थोडी आठवण करतायत की तुझी बुद्धीला फाटे फुटलेत, तू दृढ निश्चयाने बघ जरा, मग तू नाही गोंधळणार. घ्या माताजी आता तो विचारतो. हरे कृष्ण. स्थिताधीर मुनी, अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. आता हे स्थितप्रज्ञ मुनी असतात का कोण म्हणतो असे स्थिर बुद्धीचे, सुरुवातीपासून सांगतोयस, मग त्यांची लक्षणं काय आहेत, त्यांना कसं ओळखायचं सांग म्हणतो. बघा आता त्यांची लक्षणं. घ्या माताजी पुढे. हे श्लोकांचे नंबर दिलेले आहेत. वाचा. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तरी इथे प्रल्हाद महाराज उदाहरण घेतलेत. नंतर आपण प्रल्हादांची पण गोष्ट बघू. ते इथे उदाहरण म्हणून घेतलेले आहेत. वडील असुर होते. आजूबाजूला सगळे असुर होते. तरी प्रल्हाद महाराज शुद्ध भक्त राहिले आणि किती किती संकट, वडिलांनीच मारायचे कितीही प्रयत्न केले तरी ते भगवंतांना घट्ट जोडलेले राहिले. एकदम स्थिर बुद्धीचे होते, शुद्ध भक्त. हा तर ते कसे असतात बघा, स्थितप्रज्ञ मुनी जे असतात ना ते म्हणजे आता अर्जुन कसा डळमळीत झालाय, करू की नाही करू काय कळत नाहीये. तर ते मुळात ती असतात ना, ह्या अशा कामना म्हणजे इच्छांच्या मागे धावतच नसतात. ते बुद्धीने विचार करतात. त्याच्यानंतर त्यांचं मन शुद्ध असतं. भक्त म्हणजे आत्म्याच्या ज्ञानामध्ये स्थित असतात, शरीरात अडकलेलेच नसतात. आणि विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाले असे म्हटले जातात. हे म्हणजे असे असलात तुम्ही तर. आता तुम्ही जशी गीता शिकाल तसं तुम्हाला ते हळूहळू कळणार की हे आत्म्यामध्ये संतुष्ट असणं म्हणजे काय वगैरे. घ्या माताजी पुढे.
वाचा माताजी. सॉरी, अनम्यूट होते. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. तर ज्या साधकाचे मन त्रिविध तापाने विचलित होत नाही, ते 3 ताप आपण पुढे बघू. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असे असतात. हा, आणि सुख आणि दुःख ह्यामध्ये तो स्थिर असतो. तो 2.13 आणि 14 लक्षात ठेवायचा, की सुख आणि दुःख ही उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येण्या जाण्याप्रमाणे असतात. त्या आनंदातही ती स्थिरच असतात आणि दुःख आलं तरी यातनं बाहेर पडून स्थिरच असतात. आसक्ती आणि हा वितराग, भय, क्रोध हा कृष्णांकडे जायचा मार्ग आहे. हा, तुम्ही आसक्ती, भय आणि क्रोध ह्यापासून मुक्त व्हावं लागतं. असे असतात हे शुद्ध भक्त संत असतात असे. हा, की ते आसक्ती, भय आणि क्रोध, वितराग, भय, क्रोध हा कृष्णांकडे जायचा मार्ग आहे. त्यामध्ये असे असतात ते. हा, तर ह्यांना स्थिर झालेले मुनी म्हटलं जातं. ओके, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. हा, आता बघा इंद्रियांचे विषय आले. हा, की आपल्याला माहित आहे की हे अशी इथे वेगवेगळी व्यसनं वगैरे केली जात आहेत, तर मी पण जाऊन करतो असं नाही. ते जरी तिथे गेले की बाबा त्यांच्या ड्युटीज तिथं वगैरे आहेत, तर ते कासवाप्रमाणे असतात. अशा ठिकाणी ते अलिप्तपणे वागतात. म्हणजे कासव बघा, त्याला काहीतरी धोका वाटलं ना की काय करतं, त्याचे सगळं आतमध्ये अवयव घेतो आणि मग बघणाऱ्याला काय वाटतं की हे एक दगड आहे. मग त्याला मारत नाही कोण. तसं हे जे असतात ना, हे इंद्रिय विषय आले की आपल्या इंद्रियांना मागे घेतात, त्यामध्ये बिलकुल गुंतत नाहीत. माताजी स्क्रीन काळी झाली आणि पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण. हे इथे ना कृष्णाने चक्र सांगितलेलं आहे बघा, की तुम्ही जर का इंद्रिय विषयांच्या मध्येच अडकून पडणार आहात, स्थितप्रज्ञ मुनी हे खूप लांबच आहे. हा, पण आपण आहे ना, आपल्याला विचार यायला हवा. तर ते इथे हरे कृष्णा. थांबले वाटतं ना. नाही, आवाजच नाही येते त्यांचा. टॉकिंग दाखवतोय पण आवाज नाही येते. नेटवर्क इश्यू झाला असेल. आहेत माताजी पण आहेत. हरे कृष्ण माताजी. हा, सॉरी, मीच मीटिंग मधून बाहेर गेले होते, असं झालेलं. हा, तर हा श्लोक 63 लक्षात ठेवा, की कसं आपण आहे ना, हे त्यांनी अधःपतनाचे टप्पे दिलेत. आता मागच्या श्लोकात क्रोधापर्यंत पोहोचलेलो, मग क्रोधापर्यंत पुढे काय होत, वाचा माताजी हे पण. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति.
क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. हरे कृष्ण. हा म्हणजे जर का तुम्ही योग्य वेळेस तुमच्या या चुकीच्या इच्छांना आवर नाही घातला पहिल्या स्टेपलाच, हा जेव्हा इच्छा होत आहेत तेव्हाच हे विचार करायचा की बाबा हे योग्य आहे का नाही आणि त्यातनं बाहेर पडायचं. नाही पडला तर कृष्णाने अगदी स्टेप बाय स्टेप टप्पे सांगितलेत की कसं आपण ह्यामध्ये अधःपतन होत जातो. चार्ट आहे पुढे, मग त्याची घ्या पुढची स्लाइड. बघा हा आता ते, आणि तुम्ही थोडासा ह्या सगळ्याचा स्वतः अभ्यास करा, ह्या PDF बघा. हा आणि हे कसं कसं सगळं घडत जातं हे बघा. आपल्याला इंद्रिय वस्तूंमध्ये ह्याच स्टेजला की बाबा मला आता अभ्यास करणं हे 2 महिने खूप गरजेचं आहे. हा मग मी हे सगळं बाजूला ठेवून बाबा मी 2 महिने तरी कमीत कमी मला हे अभ्यासातच घालवायचे आहेत, हे आपण आपल्या बुद्धीला त्याच वेळेस सांगायला पाहिजे. पिक्चरला जाणं, मित्रांना भेटणं, शॉपिंग सगळं बाजूला ठेवायला हवं काहीतरी करायचं असलं तर, किंवा 1-2 वर्ष. तर हे आपण सुरुवातीला नाही ना आपल्याला पटवून देऊ शकलो, मग त्याविषयी आपल्याला आसक्ती निर्माण होते. कुठलीही गोष्ट टाका तुम्ही इथे, त्यांनी मगाशी मुलगीची टाकली होती इथे, कायही तुम्ही घ्या. मग आसक्ती जेव्हा इच्छा म्हणजे त्यावेळेस आपण गुंतत जातो कसे बघा. मग ती आसक्ती वासनेमध्ये परिवर्तित होते की नाही मला ते हवंच. मग ती पूर्ण नाही झाली ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही की राग येतो. हा क्रोध. आणि जेव्हा राग येतो ना तेव्हा तुम्ही भ्रमात जाता. भ्रम म्हणजे काय, तर तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत असता. हा मग स्मृतीचा भ्रमनिराश म्हणजे, आणि की योग्य निर्णय नाही घेऊ शकत आहे आणि तो राग असतोच, हे सगळं साठलेलंच असतं. मग डोकं न वापरता निर्णय घेता आणि पतन होतं भौतिक अंधकूपात. म्हणजे पतन म्हणजे कसं, आधीच एक तर इथे अडकून पडलो ह्या भौतिक भवसागरामध्ये, आणि ह्यामध्ये आपण खोल खोल जात राहतो आणि त्यातच अडकून पडतो. ह्यातनं मुक्तीच्या मार्गाकडे जात नाही. तर हे सगळं जे चक्र आहे ना ते तुम्हाला इथेच अडकवून ठेवतं आणि आत्म्याला हे नको आहे. आपण अडकतो म्हणजे ऍक्च्युली तत्वतः आत्मा अडकत असतो आणि त्याला वाट बघत असतो तो कधीतरी कृष्णांकडे जायची. त्यामुळे ह्या चक्राचे हे टप्पे थोडेसे तुम्ही वाचा, अभ्यास करा. आणि सुरुवातीलाच आपण आपल्यावर ह्या इंद्रिय वस्तूंचे विषय आले ना, ते आता बाबा ठीक आहे करायचंय की नाही तेव्हाच आवरायचं स्वतःला. माताजी घ्या पुढची slide. ह्यातनं हे तेच त्यांनी सांगितलंय बघा. कसे कसे टप्पे वाचा तुम्ही नंतर. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. हरे कृष्ण. कसला आवाज आहे? ओके. तर आहे ना हे झालं सामान्यांविषयी. पण जे स्थितप्रज्ञ आहेत, इथे आपले प्रभुपाद स्वामी आहेत. तर जे उच्च स्तरावरचे भक्त आहेत, ते कसे असतात बघा. ते आसक्ती आणि अनासक्ती या सगळ्यातनं मुक्तच असतात ते. वैराग्य असतं त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्या म्हणजे आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत. हं. त्यांची इंद्रिय त्यांच्या पूर्णपणे ताब्यात असतात. असं असतं. त्यांचं उलट असतं. ते इंद्रियांचे स्वामी असतात. त्यांची इंद्रिय पूर्ण त्यांच्या ताब्यात असतात. आणि ते असे जे असतात ते भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतात. हे स्थितप्रज्ञ मुनी हे असे असतात. आणि त्यामुळे ते भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतात. इंद्रियांच्या मागे ते धावत नाहीत. त्यांच्या कंट्रोलमध्ये असतात त्यांची इंद्रिय. माताजी घ्या पुढची. तर ओके, हा मोठा अध्याय होता. ह्यामध्ये आपण बरंच नवीन काय काय शिकलोय. तुम्ही पुन्हा जरा एकदा हा अध्याय वाचायचा प्रयत्न करा. ह्या PDF आली असणार ती बघा. तिथं अर्जुन हे देत होता कारण की मी युद्ध का करणार नाही. मग करुणेचं उत्तर कृष्णाने शरीराविषयीचं ज्ञान दिलं, म्हणजे आत्म्याचं ज्ञान दिलं की आपण शरीर नाही आत्मा आहोत आणि आत्म्याच्या स्तरावरून विचार कर. तू काय कोणाला मारत वगैरे नाहीयेस. तर आनंद नाही. त्याचं कृष्णाने सांगितलं की जिंकलास तर स्वर्ग,
अ, हस्तिनापूर साम्राज्य मिळेल, मृत्यू पावलास तर स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील. हा थोडस ह्यात दुःख काय आहे म्हणतो. पापी प्रतिक्रिया, तर कृष्णांच्या सेवेमध्ये तुम्ही जे काय करता ना, त्याचं पाप लागत नसतं आपल्याला. आपण बिभीषण, अ, हनुमान यांची हे बघितलीत उदाहरणं. गजेंद्र, खारुताईची गोष्ट बघितली, जटायू बघितला. असमंजस. तो काय म्हणतात कृष्ण, की तुझी बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून तू निर्णय नाही घेऊ शकत आहे. स्थिर बुद्धीने विचार कर, तू निर्णय घेऊ शकशील. मग अर्जुन विचारतो, कोण असतात अशी लोक, त्यांची लक्षणं काय? मग कृष्ण सांगतात, स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं. आणि आपण बघितलं की इंद्रियांच्या हातात जर का आपण आपलं जीवन दिलं, तर मग अधःपतनाचे टप्पे पण बघितले. ते जरा असं वाचा तुम्ही एकदा व्यवस्थित. तर मग हा झाला आपला आजचा अध्याय. आणि पारिवारिक परंपराचा आपण उद्या बघू. त्या उद्याच्या अध्यायात त्याचं उत्तर आहे. ओके. तर हा माताजी, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केला तरी चालेल. हरे कृष्ण. आता